नमस्कार मित्रांनो, जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या आमूलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांना सक्षम करण्यासाठीच आवश्यक शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण हे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना कसे वाटले जाणून घेऊयात। स्वप्नांना सत्यात उतरण्याची तू कर तयारी। पारंपरिक शिक्षणाचा राहिला नाही ताण, पारंपरिक शिक्षणाचा राहिला नाही ताण, नाही राहिली पाठी, आता आले नवीन तंत्रज्ञान। शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण घेऊन वाढू प्रशालेची शान, वाढू प्रशालेची शान। शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण त्या प्रशिक्षणासाठी आपण व्याकुलामध्ये पूल नंबर 4 दिवस, आज 5वा दिवस आहे। 5 दिवसापासून या ठिकाणी हे सुलभ साधन व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। आपण छान प्रकारे मार्गदर्शन पण घेतलं। खूप चांगल्या गोष्टी आम्ही आमच्या शाळेत मी काय घेऊन जाणार आहे ट्रेनिंग मधून, तर जे विविध उपक्रम सरांनी घेतले होते, म्हणजे हाऊ टू कंडक्ट डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज टू इम्प्रूव्ह ऑर डेव्हलप अवर स्टुडंट स्किल ॲज वेल ॲज ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, हे मी इथून घेऊन जाणार आहे। कारण जेव्हा केव्हा आपल्याला थोडंसं म्हणजे सरांच्या असं लक्षात आलं की बाबा आता थोडंसं रटाळवाणं व्हायले किंवा आता ह्यांना थोडंसं ऐकावं असं वाटणं, तर सरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज इथून येऊन साधारणपणे आपण जर वर्गात 30 मिनिटं 35 मिनिटं बोलायचं म्हणलं तर आपल्याला बरीच तयारी करावी लागते। म्हणजे 8 तास जर बोलायचं असेल तर फक्त केला, प्लस बोलताना सुद्धा कुठेही संयम ढळलेला नाही, कोणावर चिडचिड नाही, काय नाही, तेवढं शांततेनं सर्वांना इन्व्हॉल्व करून सर्वांनीच त्याच्यामध्ये विशेष म्हणजे भारतीय विचार, भारताचा विचार, त्याच्यामध्ये काही अध्यात्माच्या गोष्टी, काही भारतातल्या महत्त्वाच्या गोष्टी आणि आपल्याकडे असलेलं शिक्षण त्याला पुनर्जीवित करणं आणि ते पण छान पद्धतीनं मांडणं आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोणाच्या भावना बिलकुल दुखू न देता एक विचाराची बैठक जी आहे, शब्द थोडा जड आहे परंतु विचाराची बैठक खरंच सर तुमच्यामध्ये आहे। तुमच्यामध्ये ती विचाराची बैठक असल्यामुळं तुम्ही आम्हाला देऊ शकला। ज्यावेळेस मध्यंतर झाली तेव्हा सुद्धा आपले शिक्षक लोक या ठिकाणी होते। हेच तुमच्या कार्याचा आउटपुट आहे। आपण जे ज्ञान दिलं त्याचा उपयोग शाळेसाठी, विद्यार्थिनीसाठी, स्वतःसाठी आम्ही नक्कीच करू, एवढं आश्वासन देऊन थांबतो। आतापर्यंतच्या प्रशिक्षणामध्ये मला एकदम छान, सर्वात सुंदर असं प्रशिक्षण वाटलं। म्हणजे आता व्यायाम कुलकर्णी सर असतील आणि कदम सर असतील, यांना तर आम्ही प्रशालेमध्ये नेहमीच ऐकतो, परत वेळ खर्च पण होते, त्याबद्दल पांचा सरांचं विशेष पांचा सरांसारख्या बऱ्याच शिक्षकांचे आमचे शिकवून ऐकलेलं आहे, त्यांचे क्लास भरलेले आहेत। जेव्हा यशवंत सर इथे उभं शिकवतात म्हणते मी, कारण आज केवळ मला शिकायलाच मिळालं। या प्रश्न निर्माण झाला की ट्रेनिंग नेमकं आहे काय, ऐकून होतो ट्रेनिंग म्हणजे काय, प्रशिक्षण काय आहे, पण नेमकं प्रत्यक्षरित्या प्रशिक्षण काय असतं ते आम्हाला सर आता अनुभवायला मिळालं। आणि खरंच सर 5 दिवस इतके छान गेले की असं खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या सर। आणि कुलकर्णी सरांनी खरंच मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी जास्त वेळ न घेता खूप छान शिकवलं सर। असं खरंच दिवसभर तुम्ही असं वाटायचं की मॅडमला मी कित्येकदा म्हटलं मॅडम तुम्ही खरंच खूप छान नॉलेज आम्हाला दिलं, त्याबद्दल खूप आभार व्यक्त करते मॅडमचे आणि कदम सरांचे सुद्धा आणि पांचाळ सरांनी पण खूप छान पद्धतीनं नॉलेज दिलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते। श्रीमती सोनवणे मॅडम, साधन युक्ती श्री यशवंत कुलकर्णी सर, त्याचप्रमाणे साधन युक्ती श्री कदम सर व साधन युक्ती श्री पांचाळ सर यांचे प्रथमतः आभार मानते। कारण काय, बसून तर बरंच काय बोलता येतं, परंतु इथे 1.5 तास कंटेंट चालवणं आणि सर्वांना जे दिग्गज समोर बसले आहेत, आपल्यापेक्षा खूप ज्ञानी आहेत किंवा आपल्यापेक्षा जास्त पदव्या ज्यांनी धारण केलेल्या आहेत, त्यांना या ठिकाणी ठेवणं आणि त्यांना काहीच न बोलता समोर कोणी बोलतंय, कोणीतरी काहीतरी करतंय हे सुद्धा इग्नोर करून त्यांनाच प्रश्न विचारणं किंवा तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहेत हे त्यांना सांगून सगळा वर्ग एकत्र करून नवीन ज्ञान। शिक्षक बंधू भगिनींनो, ज्ञान आणि कौशल्य शिक्षकांनी आत्मसात करावी आणि त्यांनी विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करावे। यासाठीच आपण सर्वांनी शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण घेतले आहे। नक्कीच या प्रशिक्षणाचा आपल्या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा होणार आहे। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।